नमस्कार. आज मग हिरवा वाटाण्याचे मी आप्पे करणार आहे. बघा मी आता 1 वाटी आप्पे घेतले आणि 4-5 मिरच्या घेतल्या आणि त्याच्यात हे बघा आणि इकडे वाटीभर डाळ मी 1 तास भिजत घातली, मुगाची डाळ, आणि त्याच्यात थोडी 2 चमचे तांदूळ टाकले भिजायला, एकत्र भिजवलं. आता हे मस्त मिक्सरला वाटून घेणार आहे. वाटाणे नंतर वाटते दाखवते तुम्हाला वाटाणे वाटताना. हे बघा आता मी याच्यामध्ये आता हा वाटाणा टाकून घेतला. वाटाणा मस्त मिक्सरला बारीकच करायचं आपल्याला. व 2 मिरच्या टाकल्या कारण लहान मुलांना खायचे, आणि थोडंसं अद्रकचा तुकडा टाकला, आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. मीठ आपण नंतर टाकणार आहे. आता मी मस्त मिक्सरला वाटून घेते, मग दाखवते. हे थोडं वाटून झालं. त्यामध्ये थोडे लसूण पण टाकते कारण लसूण खूप हे झालं असतं. आणि आता मी जिरे पण टाकते त्याच्यामध्ये. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते, म्हणजे हे मीठ आणि नंतर थोडंसं टाकते मी ना. हे बघा आता मिक्सरला वाटून घ्यायचं चांगलं. अजून असं जाड आपल्याला वाटाणे पूर्ण वाटून नाही झालेला, खूप त्याला म्हणजे बारीक करून घेते, म्हणजे असं हे राहणार नाही. असं मस्त वाटून तयार झालं. आता आपल्याला हे असं छान फेटून घ्यायचं. असं चांगलं असं मस्त फेटलं की चांगलं फेटून निघतं, कारण आपण दही वगैरे काही टाकलंच नाही. आणि तांदूळ टाकले ते बाइंडिंग येण्यासाठी टाकले, म्हणजे छान होते ते दोन्ही मिक्स. हे बघा असं खूप 5 मिनटं असं फेटून घ्यायचं आपल्याला. म्हणजे काय होतं मग हलकं हलकं व्हायला लागतं. असं मस्त पोरांना नवीन पदार्थ खायला मिळतो, टेस्टी टेस्टी. मुलं पण खुश असतात. आणि आपल्याला वाटाण्याचा कसा उपयोग होतो बघा. याची भाजी, ठेचा, कितीतरी प्रकार करतात. कोण कचोरी करतात, कचोरीसारखंच लागतं खायला, सेम कचोरीसारखं लागतं बघा. आता हे झालं ना, आता हे असं झालं. आता हे वाटाण्याचं आपण यात काढून घेऊ. ते दोन्ही मिक्स करते मी. लागलं तर आपण टाकणारच आपण ते, कारण ते घट्ट होणार आहे. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. बघा कलर किती सुंदर आला, हिरवागार कलर आलेला आहे आणि खूप छान लागतं ते. टेस्टी टेस्टी लागतं. असं तर खा, लहान मुलांना असंही आवडतं वाटाणा. सध्या वाटाण्याचं सीझन चालू आहे ना असं. आणि आज वरून आता पाहिजे तर आपलं मीठ टाकणार आहे, नाही तर नाही टाकणार. तर 5-10 मिनटं असंच मी त्याला सेट करायला ठेवणार आहे, नंतर दाखवते तुम्हाला. नंतर त्याला होऊ दिलं मी सेट. आणि आता मस्त आपे पातळ टाकून घेते. आता जसे पाहिजे तसे टाकायचे, मोठे छोटे छान होतात ते. चांगले दोन्ही बाजूने छान भाजू द्यायची. याच्यात चटणी नसली तरी, याच्यावर चटणी नसली तरी चालतं, असं तर आपण खाऊ शकतो. आता बघा तर ते जर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवलं. आता एका साईडने भाजले मस्त. आता दुसऱ्या साईडने मी भाजून घेते. असे छान झालेले. जे छान आपले तयार झाले बघा, मस्त कुरकुरीत झालेले आहे. मस्तपैकी वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याचे आप्पे नक्की करून बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. बघा मस्त लाल भाजले, चांगले छान छान कुरकुरीत झालेले आहे मस्त. हे बघा हे बघा. आता श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.